चला, माझ्या माऊला आहे ना 2 बेबी झालेले आहे, 2 पिल्लं झालेले आहे तिला आणि ना ते 15 दिवसाचे झालेले आहे. त्यांनी डोळे पण उघडलेले आहे. आता ते बघा दूध पित आहे तिचं आणि दूध पिताना ना खूप भांडण करतात आणि बघा एकमेकावरती असे चढत असतात. आणि माझी ॲश आहे ना तिचे केस ना जास्त मोठे आहे, त्याच्यामुळे ना हे बघा त्यांना आहे ना दूध पिता येत नाही. तरी पण मी इथले केस थोडे थोडे ना कट केलेले आहे त्यांना दूध प्यायला यावं म्हणून. आणि माझी ॲश ना खूप शांत आणि खूप गरीब आहे, बघू शकता झोपलेली आहे. आणि चला आता इथे ते मस्त छान असे दूध पिता, त्यांचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला. त्याच्यानंतर आहे ना आज मिरचीचा ठेचा बनवायचा होता. आता इथे बघा हे पोपटी मिरच्या आणि थोड्याशा तिखटही घेतलेल्या आहे, मिक्स घेतलेले आहे. ह्या पोपटी जास्त तिखट नसतात, पण मग त्याच्यामध्ये 4-5 मिरच्या ना थोड्याचे तिखट घातलेले आहे मी, म्हणजे दोन्ही मिक्स छान लागतो ठेचा. मिरच्या ना स्वच्छ धुवून घेतल्या, 2 तुकडे करून घेतले, मिरच्या भाजून घेतल्या. त्याच्यामध्ये आता थोडासा लसूण घातला, मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची, चव छान लागते. गॅस मी बंद केलेला आहे आणि आता इथे मी रवीना छान असा ठेचा आहे ना ठेचून घेते. म्हणजे हे बघा असं घसरून घ्यायचं आहे, तर तुम्ही तांब्यानी ग्लासनी पण करू शकता. ठेचा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आहे ना बघा इतकं काम झाल्यानंतर आपलं हे काम तर असतं. आता कसं 2-3 दिवस झाले का मग असं आपल्याला हे थोडंसं चिकट होतं किंवा तेलकट होतं ओटा. आणि आता इथे ना मी म्हणजे गॅसवरती शेगडीवरती पाणी नाही टाकत. आणि इथे बघा आता आहे ना थोडासा घासून घेतला ओटा आणि नंतर आहे ना पाणी टाकलं त्याच्यावरती आणि याने छान असं पाणी आपल्याला ओढता येतं, अजिबात पाणी नाही राहत. चला, क्लीन झालेला आहे ओटा, दाखवते. आता इथे बघू शकता स्वच्छ असा करून घेतला, म्हणजे थोडंसं बरं वाटतं बघा नंतर आपल्याला असं. आणि मधून मधून करायलाच लागतं असं. हे बघा संपूर्ण आहे ना इथे ना छान असा ओटा व्यवस्थित धुवून वगैरे घेतला, बेसिन पण व्यवस्थित घासून घेतलं. आता थोडंसं छान दिसतो. नाहीतर आपला एवढा मोठा पसारा असतो ते आवरायलाच लागतं. आपल्याला जेवण बनवायचं तेवढंच नसतं, आपल्या मागे भरपूर कामं असतात. चला, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की बघा आता मला आहे ना सिलेंडर भरायला लागत नाही. आता बरेच दिवस झाले आमच्याकडे गॅसची पाईपलाईन आलेली आहे, बघू शकता इथे. हे बघा आता इथून आहे ना अशी घेतलेली आहे आम्ही. आता इथून वरती गेलेली आहे, दाखवते तुम्हाला मी. आता झालेले आहे तरी 4-5 महिने. आता इथे बघा हा पिवळ्या कलरचा कॉक आहे, हे बघा आता चालू केलेलं आहे. खाली केला का चालू होता. आता इथे मी बंद केलेलं आहे. आता बघा गॅस ओटा धुवायचा होता, त्याच्यामुळे इथे मी ना बंद करून ठेवलेलं होतं. ही बघा ही लाईन अशी वरती आलेली आहे पाईप. आणि इथे बघू शकता इथे मीटर आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये मीटर देतात ते, आणि आपल्याला मग ते 2 महिन्यांना बिल येतं, इथे बघू शकता. त्याच्यानंतर इथूनच मी ना आमच्या शेजारीच किचनच्या इथे बाथरूम आहे. आणि इथे ना मग मी ना गॅस गिझर पण काढून घेतलेलं आहे गरम पाण्याचं.